बातमी नाशिकमधूनच आहे। वादग्रस्त धार्मिक स्थळ परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं ही कारवाई सुरू आहे। पालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। काठेगल्ली परिसरात कडक बंदोबस्त आहे। रस्ते अनधिकृत बांधकाम होतं, हे बांधकाम आता पाडण्यात आलंय आणि या अनधिकृत बांधकामासंदर्भात ट्रस्टला आपली बाजू मांडण्यासाठी मुदत प्रशासनाकडून देण्यात आलेली होती, पण मुदत संपल्यानंतर सुद्धा ट्रस्ट आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरलं आणि त्यानंतर ही तोडक कारवाई करण्यात आली। वादग्रस्त धार्मिक स्थळ परिसरातील अनधिकृत बांधकामावर पहाटेपासून कारवाई सुरू झाली आहे। काही अनधिकृत बांधकाम यापूर्वीच हटवण्यात आलं होतं। ट्रस्टने कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला होता। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेची कारवाई। वादग्रस्त धार्मिक स्थळ परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते आहे। अनधिकृत बांधकाम हटवून सरकारी जागेचा परिसर मोकळा केला जाणार आहे। कारवाई नंतर करू शकत होते ना, पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत, त्यानंतर शिवसैनिक इकडे पोहोचत आहेत। आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे, त्यावेळी आजचा दिवस निवडला। म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही आणि तुम्ही डरपोक आहात। तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेनेच्या, लक्षात घ्या। म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसती उठाठेव तुम्ही करताय, त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही। 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे। मी तुम्हाला ते सांगतोय, हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात नाही धरू शकणार। ते मुहूर्त आधी काढत बसतात, कधी कुठे दंगल घडवायचे, कधी कुठे काय करायचे, कधी कोणावरती कारवाई करायचे, त्याचेच मुहूर्त काढून पंचांग घेऊन लोक बसलेले असतात।